नमस्कार मॅम. लोकमत नमस्कार. भक्तीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. थँक्यू. आपण पहिलेच आम्हाला रेकी ह्या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे. आज आपण तुमच्याकडनं जरा समजून घेणार आहोत फेंगशुईबद्दल. नाही तर काय सांगाल, थोडं बेसिक ऑफ फेंगशुई म्हणजे काय? येस, ॲक्च्युली फेंगशुई हा म्हणजे आता लोकांना पण माहिती आहे की चायनीज वास्तुशास्त्र आहे. तर त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं होतं की हे चायनीज वास्तुशास्त्र आहे, तिथं चालतं, आपल्याकडे नाही चालणार. पण फेंगशुई म्हणजे ॲक्च्युली विंड आणि वॉटर, हवा आपल्याकडे पण तसंच आहे, पाणी पण आपल्याकडे, नद्या नाले आपल्याकडे पण आहे, स्विमिंग पूल आहे, फिश टँक आहे, आपण पण पाण्याचा वापर रेग्युलर आहे आपला. प्लस लोकांना असं वाटतं की तिथे ते वर्क करतं का, तर मग तिकडे पण दिशा आहे, तिकडे पण दिशा आहेतच ना. सो मला पहिलं असं, जसं लोक म्हणतात की हे चायनीज वास्तुशास्त्र आहे, तर ते इथं कसं वर्क होणार. पण ॲक्च्युली हे चायनीज वास्तुशास्त्र पर्सनलाइज्ड जास्ती आहे. म्हणजे कसं बघा, आता जर समजा तू तुझी बर्थ डेट सांगितलं, तर तुझ्या बर्थ डेट कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या बर्थ डेटनुसार तुझा कुवा नंबर काढला जातो. आता कुवा नंबर, येस, कुवा नंबर म्हणून एक नंबर आहे की जो तुझा बर्थ डेट कॅल्क्युलेट करायचा आणि त्याच्याप्रमाणे जो नंबर निघेल त्या नंबरला कुवा नंबर म्हणतात. आता हा तुझा कुवा नंबर, लाईफ नंबर, तो काय करायचा, तू फॉर एक्झाम्पल 9 नंबर तुझा आला, तर आता हा कुवा नंबर चार गुड डायरेक्शन्स असतात, 4 बॅड डायरेक्शन. म्हणजे आपल्या 8 दिशा आहेत, तर त्या 8 दिशांपैकी 4 दिशा तुझ्या चांगल्या आहेत, 4 वाईट. आता 9 नंबर हा ईस्ट ग्रुप मानला जातो. तर म्हणजे तुझ्या ईस्ट दिशा म्हणजे ईस्ट, नॉर्थ, साऊथ ईस्ट ह्या चांगल्या दिशा आहेत आणि दुसऱ्या उरलेल्या 4 वाईट दिशा आहेत. आता ह्या चांगल्या आणि वाईट तुझ्या लाईफमध्ये काय करणार आहेत, तर ह्या दिशांप्रमाणे तू त्या जर म्हणजे सगळ्यात पहिली दिशा जी चांगली आहे तुझी 4 मधली, ती तुझ्या मनी लकसाठी असते, बेस्ट डायरेक्शन ज्याला म्हणतात. दुसरी दिशा असते ती तुझ्या हेल्थसाठी असते आणि तिसरी दिशा असते तुझ्या रिलेशनशिपसाठी. म्हणजे त्याचा वापर तू रिलेशनशिपसाठी जास्तीत जास्त करू शकते. आणि चौथी दिशा असते ती तुझ्या करिअरची. म्हणजे तू जर जॉब करत असेल, बिझनेस करत, व्हॉटएव्हर शिकत असेल, तर ते करिअर डेव्हलपमेंटसाठी त्या दिशेचा वापर करायचा. बाकीचे 4 निगेटिव्ह आहेत दिशा, त्यामुळं त्याचा वापर शक्यतो नाही करायचा. पण आता असं होतं की जेव्हा आपण म्हणतो चायनीज वास्तुशास्त्र, माझ्या घरात आम्ही नवरा बायको, 2 मुलं असं वगैरे, किंवा अरे माझे आईवडील असू शकतात, सासू सासरे असू शकतात, इतके लोक राहतो. प्रत्येकाला कसं तू करून देणार ना की बाबा हे शास्त्र प्रत्येकाला कसं युजफुल होऊ शकेल. तर मग प्रत्येकाच्या बर्थ डेटप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या दिशा वापरायच्या. मग तुमच्या रूममध्ये असू दे किंवा ओव्हरऑल हॉलमध्ये, कुठेही आपल्या जेवढं घर असेल त्या घरावाईज आता प्रत्येकाला बेड तर असतो, प्रत्येकाची जागा तर फिक्स असते. तर त्यावेळेस एकदा कळलं ना की मला ही दिशा पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुला आहे की हेल्थचा इश्यू, मग हेल्थच्या इश्यू वाईज तू काय विचार करणार की मला माझी हेल्थ बरी करायची आहे, तर मग त्याप्रमाणे तू हेल्थ, म्हणजे ईस्ट तुझी हेल्थ दिशा असेल तर ईस्टकडे डोकं करून झोपायचं आहे, दॅट्स इट. आणि यू स्टार्ट गेटिंग रिझल्ट लिटरली. म्हणजे आपल्याला जाणवणेबल, जर तू पहिला जिथं झोपत होतीस ते आणि आत्ता फेंगशुई वापरून ज्या दिशेला झोपशील त्याच्यात खूप फरक असतो. सो खूप इझी आहे वापरणं आणि घरातल्या प्रत्येक मेंबरला छान रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे फेंगशुईचं लोक जरी म्हणत असतील की विश्वास नाही, तरीसुद्धा तुम्ही आता बघ ना, जास्त हवा नको आहे तर आपोआपच आपण फॅन कमी करतो किंवा एखादी खिडकी बंद करतो. अंधार खूप आहे तर लाईट लावतोच ना. म्हणजे काय, डे टू डे लाईफमध्ये आपण हे वापरतोय, करतोय. पण निव्वळ हा शब्द आला चायनीज वास्तुशास्त्र, त्यामुळे लोकांना जरा असं होतं की रे चायनाचं. फेंगशुईचा वापर आपण आपल्या जीवनात कसा करू शकतो? जसं आता मी तुला म्हटलं की 4 दिशा तुझ्या गुड डायरेक्शन्स आहेत. सपोज आता तू म्हणत असशील प्रत्येकाला घरातल्या वेगवेगळ्या समस्या ना, म्हणजे हाऊसवाईफला हेल्थ प्रिय असेल, रिलेशनशिप प्रिय असेल, किंवा नवऱ्याला त्याचं करिअर नॅचरली,
किंवा पैसे पण त्याला तेवढेच महत्त्वाचे आहेत, किंवा मुलांना करिअर डायरेक्शन जास्ती महत्त्वाची आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं आहे की तुमचं बर्थ डेटप्रमाणे ते कॅल्क्युलेशन करायचं, कुवा नंबर काढायचा आणि त्या वाईज तुम्ही, आता एक्झाम्पल देते, सपोज तो ऑफिसमध्ये जाते आणि तुला लक्षात आलं की मीटिंग आहे आज. जर तू तुझ्या गुड डायरेक्शनला तोंड करून बसलीस तर तू जास्ती म्हणजे त्याचं रिझल्ट तुला मिळेल, रादर की तुला काहीच माहिती नाही आहे आणि कसंही कुठल्याही दिशेला तोंड करून बसलीस आणि मग तुला असं झालं की अरे फ्रुटफुल नाही झाली जितकी व्हायला पाहिजे होती मीटिंग. सो हा प्रकार खूप छान आहे. म्हणजे एव्हरी नाऊ अँड देन यू कॅन यूज इट, की फंक्शुई पदोपदी वापरू शकतो आपण आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान मिळतो आपल्याला. येस. हां, फेंगशुईने आपले आरोग्य आपल्याला सुधारता येते का? आता बघ, फंक्शुईमध्ये एक तर तुझी हेल्थ डायरेक्शन आपण म्हणत होतो, प्लस फ्लाइंग स्टार म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे दरवर्षी 1 ते 9 नंबरपर्यंत स्टार्स फ्लाय करतात. म्हणजे काय, ते एका लोशू म्हणून एक प्रकार आहे, प्लस फ्लाइंग स्टारचं पण गणित आहे की बाबा ते फ्लाय कसे करतात. तर दरवर्षी प्रत्येक दिशेला एक एक स्टार येतो. फॉर एक्झाम्पल 2 नंबर आला माझ्या बेडरूममध्ये, आता 2 नंबर इज सपोज टू बी इलनेस स्टार. पण नॉर्मल लोकांना हे काही माहिती नाही. त्यांना असं वाटतं की अरे ह्या महिन्यात माझं इतकं आजारपण झालं ना, मग आम्ही लगेच ओळखतो की 2 नंबर त्या रूममध्ये, बेडरूममध्ये नेमका, आणि तुम्ही त्याच्यावर माहितीच नसल्यामुळं तुम्ही काहीच काम केलं नाही त्याच्यावर, त्यामुळे आजारपण वॉज मस्ट. आता तसंच जर 5 नंबर हा अतिशय बेकार स्टार आहे, तो ॲक्सिडेंट्स वगैरे घडून आणतो, आणि तो जर तुमच्या मेन डोअरला आला, कारण 8 दिशेला 8 स्टार येणार ना, 9वा सेंटर. तर असे स्टार आपल्याला जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा रेग्युलर तुम्हाला माहिती होतं की कुठला स्टार तुमच्या कुठल्या, म्हणजे बेडरूममध्ये आला आहे का, किचनमध्ये आला आहे का, स्टडी रूममध्ये आला आहे का, मेन डोअरला आला आहे का, टॉयलेट बाथरूममध्ये आला आहे. जितकं टॉयलेट बाथरूमला येणार तेवढं ते नेग्लिजिबल, काही म्हणावं तेवढं ते त्रास देत नाही. पण जसं आता आपण म्हटलं की आरोग्यासाठी 2 नंबर जर आहे आणि तो तुमच्या बेडरूममध्ये आला तर तुम्ही हमखास आजारी पडता. पण जर तुम्हाला फंक्शुई माहिती असेल तर तुम्ही ते क्युअर पण करू शकता. म्हणजे फंक्शुईमध्ये 5 तत्व पण आहेत. तर 2 नंबर अर्थ एलिमेंट आहे, माती तत्व आहे. तर मग त्याला मारक काय करू शकतो आपण, की ह्याच्यामध्ये आता थोडंसं डिटेलच जायला लागणार आहे. ह्याच्यामध्ये 3 सायकली पण असतात, 5 तत्वांना घेऊन 3 सायकली. तर जे मातीला एक्झॉस्ट करेल ते एलिमेंट तिथं जर तुम्ही ठेवलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थला एक्झॉस्ट करतं मेटल. मग जर मेटलचा रंग काय आहे, पांढरा, मग बेडशीट पांढरी घाला, मेटल वस्तू आसपास ठेवा तुमच्या बेडरूममध्ये. फॉर म्हणजे खात्रीने सांगते मी तुम्हाला, हेल्थ इश्यूज नाही येणार. इतकं छान आपण आपलं काम करू शकतो आपल्याच घरात, आपलीच फंक्शुई करून. फेंगशुई जे कन्सल्टंट असतात ते कशा प्रकारे करतात? म्हणजे मग ते घरी येऊन ते घराचं वगैरे सगळं लेआउट वगैरे बघतात? हो, ॲक्च्युली वास्तुशास्त्र म्हटलं की तुमचं घर बघावंच लागतं. मग फेंगशुईमध्ये पण तसंच ते येऊन व्हिजिट करतात? करेक्ट. तर जाऊन बघावं लागतं तुमचं घर, दिशा कशा, कुठे टॉयलेट बाथरूम आहे, मेन डोअर कुठं आहे, किंवा तुम्ही झोपता कुठे, किंवा तुमचं स्टडी किंवा हल्ली ऑनलाईन असतं सगळं, मग त्यामुळे तुमचं ऑफिस कुठल्या रूममध्ये, हे सगळं बघावं लागतं, नो डाऊट. तर त्यावेळीच मग तुमच्या बर्थ डेट सगळ्यांचे घेतले जातात, आणि बर्थ डेट वाईज प्रत्येकाला, की इत्तफाकचं असं होतं की अरे वडिलांच्या रूममध्ये नेमकं मुलगा झोपत असतो, मुलाच्या म्हणजे वडील झोपत असतात, दोघांना पण म्हणावा तसा छान रिझल्ट नाही, आयुष्यात सक्सेसफुल नाही तुम्ही, कुठे ना कुठं कटकटी, कुठे ना कुठे अडता तुम्ही, अशा जेव्हा गोष्टी व्हायला लागतात तर तेव्हा मग आपण थोडंसं मुलाला त्याच्याच रूममध्ये थोडे चेंजेस करून देतो, आणि वडिलांना पण त्याच वाईज त्यांना जे हवं आहे त्या वाईज त्यांच्या बर्थ डेटनुसार चेंजेस करून देतो. आणि ते जेव्हा तुम्ही फॉलो करायला लागता तेव्हा तुम्हाला ज्या काही कटकटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हालाच लक्षात येतं की अरे वा, छान सक्सेस मिळत चाललं आहे. आर्थिक समस्यांवर फेंगशुईमध्ये काही उपाययोजना आहेत का? ॲक्च्युली बरेच लोक आर्थिकसाठीच फंक्शुई शिकायला तरी जातात किंवा करून तरी घेतात. आता फंक्शुईमध्ये वॉटर इज सपोज टू बी, वॉटर एलिमेंट इज सपोज टू बी पैसा.
मग आपल्या म्हणजे तुमच्या घराच्या आसपास नदी आहे का, तुमच्या घराच्या आसपास स्विमिंग पूल आहे का, किंवा बाबा एखादी टँक वॉटर टँक आहे का, किंवा असं पण होतं का ना की घरात मी फिश टँक लावली आहे. तर हे जे पाण्याचा आराखडा जिथं कुठे तुमच्या घराच्या पाठीमागे आहे, पुढे आहे, कुठे आहे पाणी स्ट्रक्चर, त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट मिळत असतो ॲक्च्युली पैशाचा पण. तर मग ते जेव्हा तुम्ही शिकता किंवा तुम्ही फंक्शुई करून घेता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी, आता बऱ्याच वेळा एल शेप घर असतं बऱ्याच लोकांचं, ज्याला सेंटरच नाही. जेव्हा आपल्या घराला सेंटर नाही तेव्हा त्या घरचे लोक मन मानेल तसे वागतात. म्हणजे ना एकत्र जेवत असतात, ना एकमेकांना विचारत असतात, ना एकमेकांना म्हणजे एक असतं ना एकत्रित बाउंडिंग, ते नसतं त्या घरात. त्यामुळे सेंटर घराला असणं फार गरजेचं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी कळल्या ना की आपल्यालाच असं होतं की अरे आपण नुसतंच आयुष्याच्या पाठीमागे पळतोय का. जर हे फंक्शुई माहिती झालं तर आपण कितीतरी रेमेडीज करून, आणि इझी रेमेडीज असतात फंक्शुईमध्ये, तर मग त्या कितीतरी करून आपण आपलं लाईफ छान करू शकतो ना. म्हणजे आपली धावपळ, आपलं काय म्हणायचं पळणं पैशाच्या पाठीमागे, किंवा डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस टेन्शन घेणं, हे खूप प्रकारात आपण कमी करू शकतो. फेंगशुईमध्ये कशा प्रकारच्या उपाययोजना असतात? ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल सांगते तुला की सपोज करिअर आपल्याला ग्रोथ हवे, तर फिश टँक जर तो नॉर्थ, आता एक लोशू म्हणून प्रकार असतो, त्याच्यात 8 दिशेला 8 गोष्टी सांगितल्यात त्यांनी, की आता फॉर एक्झाम्पल नॉर्थ वेस्ट पण आहे. आता नॉर्थ वेस्ट म्हणजे ज्या लोकांच्या घरी नॉर्थ वेस्ट प्रकारच नाही, ही दिशाच कट झाली आहे सपोज, किंवा तिथं टॉयलेट बाथरूम आलं आहे, तर त्या लोकांना मेन करता घरचा ह्याला प्रचंड त्रास असतो. आयदर तो बाहेर असतो जास्तीत जास्त, किंवा नॉर्थ वेस्ट इज सपोज टू बी हेवन लॅक. सुख आपण घरात जे पाहिजे म्हणतो ना, त्या घरात ते सुख नसतं. कितीही काही ना काही कटकटी एस्पेशली कर्त्याला, घरचा मेन ब्रेडविनर जो आहे त्याला त्रास होत राहतो. जेव्हा पण तुम्ही घर घ्याल तेव्हा नॉर्थ वेस्ट करता पुरुष म्हणून व्यवस्थित बघून घ्या, आणि साऊथ वेस्ट पण बघून घ्या, कारण साऊथ वेस्ट इज सपोज टू बी वुमन ऑफ द हाऊस, म्हणजे घरची जी कोण फिमेल असेल मेन, तर तिच्यावर तो इफेक्ट येतो साऊथ वेस्ट. सो साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट बघणं फार गरजेचं आहे, की तिथं टॉयलेट बाथरूम नको, मिसिंग नको ते, नाहीतर मिसिंग असेल तर करता जास्तीत जास्त बाहेर असतो असं. आपण काय उपाय पण जर मिसिंगच असेल इट्स व्हेरी डिफिकल्ट की काय हे करायचं. पण जर किचन वगैरे असेल तर आम्ही शिफ्ट करा म्हणतो किचन, म्हणजे त्याच रूममध्ये जरा इकडे तिकडे करावं लागतं, गॅस स्टोव्ह स्पेशली, तर तसा वेळेस शिफ्ट करायला सांगतो. किंवा जसं मी म्हटलं करिअर हवं आहे तर नॉर्थला फिश टँक ठेवून बघा, किंवा एखादा वॉटरफॉल ठेवून बघा, छान इफेक्ट तुमच्या करिअर डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला लगेचच. म्हणजे तुम्हाला प्रगती हवी आहे तुमच्या जॉबमध्ये असेल, किंवा प्रमोशन हवं आहे, आणि किंवा इन्क्रिमेंट हवं आहे, तर ह्या गोष्टींसाठी जर नॉर्थला तुम्ही फिश टँक लावाल किंवा वॉटरफॉल लावाल तर फॉर शुअर तुम्हाला तो रिझल्ट दिसेल. बऱ्याच घरामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय ते कसं टर्टल असतं, त्याला पाण्यात ठेवतात, क्रिस्टलचं असतं, तर ते फेंगशुईमध्येच येतं का? हो, आणि त्याच्यावरून बरेच हो ॲक्च्युली लोक जास्ती हसतात त्याच्यावर की अरे हे ठेवलंय का, अरे हे. पण मला नाही वाटत लोकांनी असं उगाचच, शेवटी कसं आहे ते कुणाचं तरी शास्त्र आहे, असंच काय आलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला त्याची माहितीच नसेल एखाद्या वस्तूची, कारण चायनीजमध्ये सिम्बॉलिकली खूप काम केलं जातं. आता सिम्बॉल्स तेवढे काम करतात, आर्टिकल्स तेवढे काम करतात का, तर ऑफकोर्स करतात, कारण त्या वस्तू, म्हणजे आता जर मी तुला असं करत असेल की तर तुला लगेचच कळेल की मी खायला मागते किंवा मला पाणी हवं आहे. तर हे जसं आपल्याला कळतं तसं एनर्जीला पण सिम्बॉल्स बघून कळतं की त्या गोष्टी तिथे तिथे आल्या पाहिजेत. पण आता जसं तू म्हटलंस की टर्टल आहे आणि ते ह्याच्या डिशमध्ये ठेवून पाणी घालून पण ते ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट फंक्शुई माहिती पाहिजे. नॉट की तिथून आणलं आणि लोकांनी सांगितलं आहे किंवा विकणाऱ्यांनी सांगितलं आहे की हे ठेवा तुमचं करिअरमध्ये फरक पडेल, तिथं ठेवा तुम्हाला असा फरक. तर
ह्या गोष्टीमुळे बदनाम झाले म्हणूया आपण फंक्शुई. तर ॲक्च्युली तसं नाही आहे ते. यू रिअली गेट. येस. हो, आता नॉर्थला जर तुम्ही ते टर्टल ठेवलं तर ऑफकोर्स. आणि फेसिंग नेहमी इनसाईड पाहिजे. बरेच लोक बुद्धा पण ठेवतात, त्याचं पण फेसिंग नेहमी इनसाईड पाहिजे, नॉट आउटसाईड. सो जर ते पोटली वगैरेवालं असेल तर खरंच म्हणजे तुला पहिलं असं वाटतं की खरंच असं होतं का? इट वर्क्स. म्हणजे सिम्बॉलिकली ऑल्सो इट वर्क्स की बुद्धा तुम्ही घरात ठेवून बघा. पण तुम्हाला लाफिंग बुद्धा येस सॉरी. तर बुद्ध नाही, बुद्धा. हां, तर लाफिंग बुद्धा खूप छान. म्हणजे सोनेरी असेल तर ते पैशाचं रिलेटेड असतो किंवा नॉर्मल कलरमध्ये घेतलात तुम्ही तर हेल्थ देतं तुम्हाला ते. आणि हॅपीनेस मला फार आवडतं आहे की असं वाटतं की प्रत्येक घरात हॅपीनेस हवाच. तर नॉर्मल बुद्धा, लाफिंग बुद्धा प्रत्येकाने घरात ठेवा. खूप छान रिझल्ट आहे त्याचा. पण तो कसा म्हणजे त्याचं डायरेक्शन किंवा त्याच्यासाठी डायरेक्शन नाही लागत. तुमच्या घरात तो ओव्हरऑल ठेवा की आणि फेसिंग इनसाईड ॲज आय सेड. इवन लोक तो गोल्डन घेतात आणि फेसिंग आउट ठेवतात. तर मनी गोईंग आउट असं म्हटलं जातं. आणि त्यांना जर विचारलीस तर खरंच त्यांचा जास्तीत जास्त खर्च होतो. आणि जेव्हा तुम्ही जस्ट त्याचं फेस इनसाईड कराल तेव्हा ते आपोआप नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही भेटाल तर तेव्हा स्वतःहून सांगतात की अरे छान मजा, पैसे वाचत आहेत किंवा म्हणावा तेवढा खर्च नाही होत आहे वगैरे वगैरे. मग असं वाटतं की अरे मी ठेवलं आणि तुमचं कसं काय असं चेंजेस झाले. दॅट मीन्स इट इज गिव्हिंग रिझल्ट. असं ते पण करिअर लकसाठीच आहे. तर जितक्या म्हणजे अजून एक तुला सांगते की आम्ही हा पण ट्रायल करून बघितला आहे. तेच टर्टल आम्ही दरवाजाच्या मेन डोअरच्या आसपास ठेवलं आहे फेसिंग इनसाईड. नवरा जर लवकर घरी यावा असं वाटत असेल त्या लोकांनी ते ट्राय करून बघा. ऑफिसमधून बरेच वेळा लेट येतात वगैरे तर हळूहळू 1 तास लवकर आला, 1.5 तास लवकर. म्हणजे क्लायंटचेच हे आम्हाला फीडबॅक आहे की असं झालं मॅम खरंच लवकर येईल. एंट्रन्सला ठेवायचं. हां, एंट्रन्सला फेसिंग इनसाईड. पण नेहमी लक्षात ठेवा जमिनीवर कुठलंही आर्टिकल नका ठेवू. त्याला एक काहीतरी हल्ली तरी ते छोटे छोटे पाट वगैरे असं खूप मिळतं. तर ते इझिली अवेलेबल आहे. तर त्याच्या टाईप कशावर तरी ठेवा. पण चप्पल स्टँडवर पण नको. असं थोडी ठराविक गोष्टींची काळजी तर तुम्हाला घ्यायलाच लागेल. येस, बांबू ट्री एक खूप आता लोक वापरतात. ॲक्च्युली बांबू ट्री इज अगेन मनी लकसाठी. जितकं ग्रोथ त्या बांबू ट्रीला येणार तेवढं तुमच्या घरामध्ये ग्रोथ तुम्हाला दिसेल. येस. आता बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की बांबू ट्री नेमकं आम्ही ठेवलं आणि ते मरतं. जर तुम्ही ईस्ट, साऊथ ईस्ट आणि नॉर्थ या 3 दिशांना जर ते झाड नाही ठेवलं तर ते मरतं. कारण त्या दिशेला म्हणजे एनर्जी आहे आणि त्या दिशेला ते ठेवणं गरजेचं आहे. त्या दिशा सोडून जर तुम्ही ठेवलं तर फॉर शुअर ते किंवा ऊन तरी येत नसतं आणि तुम्ही जस्ट आणून नुसतंच प्लेस केलं तर ते नाही होणार आहे काम. सो त्याच्यासाठी थोडंसं बेसिक नॉलेज तरी असणं गरजेचं आहे. किंवा निदान तुम्ही ते डायरेक्ट कमेंट्स नका करू की असलं काय नसतं, मी बघितलं ठेवून ते काय वर्क करत नाही. पण प्रॉपर ठेवलं का तुम्ही, त्याच्या आधी तुम्ही शोधलं का किंवा गुगल वगैरे केलात तरीसुद्धा म्हणजे फेसबुकवर, यूट्यूबवर बरेच हल्ली असतात की प्रॉपर सांगतायत तुम्हाला कुठं ठेवायचं आणि त्याप्रमाणे. पण मला दिशा कुठे कळतात असं जर म्हटलं तर अगेन फुल्ली. मॅम ते टर्टल आहे ना ते क्रिस्टलचं पण असतं आणि पितळे टाईप काही, पितळ की तांबा काही दोन्ही असं काही दोन्ही आपापलं मेटल, आपापलं तत्व आहे ना. ते मेटलचं असतं तेव्हा मेटल एलिमेंट, काचेचं असतं तेव्हा वॉटर एलिमेंट सपोज टू बी. सो त्याप्रमाणे ते ठेवू शकतो आपण. मग मॅम आता लक बद्दल कळलं, फायनान्स बद्दल कळलं, म्हणजे मनीसाठी कळलं की लाफिंग बुद्धा आणि बांबू ट्री, बरोबर. तर पण अशा कितीतरी वस्तू आहेत. हेल्थसाठी एखादं काही सांगा ना. येस. आता हेल्थसाठी म्हणाल तर मी तरी म्हणजे बऱ्याच लोकांना हेल्थ इश्यूज मी घालवायला मदत केली आहे. कशी तर त्यांच्या बर्थडेटप्रमाणे मगाशी म्हटलं तसं हेल्थ डायरेक्शन जी येईल तिथंच डोकं करून झोपायचं. प्लस वुलू म्हणून एक प्रकार मिळतो हल्ली नाही, पहिले चायनीज म्हणजे ते वुलू, WULLO. तर वुलू किंवा WOLU पण लावतात. सो वुलू काय करतो तर एक कोहाळा कसं असतं
तेच सुकवलेला प्रकार आणि हँग करायला ते प्रॉपर. मी खरं सांगते, तुला पण सांगेन मी, जर तुझ्या घरात असं हेल्थसाठी तुला लावायचं असेल तर जस्ट ते अडकवायचं असतं बेडला. त्याच्याने बरेच हेल्थ इश्यूज कमी होतात. आणि ज्या लोकांना हेल्थ इश्यूज नाहीत आणि त्यांनी लावले तर हेल्थ इश्यूज यायचे पण कमी होतं, म्हणजे येणार पण नाहीत. जे व्यक्तीच्या बेडला तो लावलाय त्याच्यासाठी ते काम करतं. परफेक्ट. थोडं पर्सनलाइज्ड आहे ना हे, सो ज्याच्या त्याच्यासाठी ते काम करणार, त्यामुळं तो पण प्रकार खूप छान होतोय. अजून एक तू सगळेच ऐकतायत तर त्यांच्यासाठी पण सांगेन. सपोज तुला असं वाटतं की अरे म्हणजे तू कधी ऑब्झर्व केलं का बघ की घरात आरसा आहे सपोज आपल्या, आणि त्या आरशाच्या समोर तिरपं वगैरे नाही उभं राहायचं, आरशाच्या समोर जर तू उभी राहिलीस तर त्याच्यात जे काही रिफ्लेक्ट होतं ते तुमच्याकडे खूप प्रमाणात असतं. फॉर एक्झाम्पल ड्रेसिंग टेबल आहे तर कॉस्मॅटिक्स भरपूर काय काय आपण जे जे घेतो, परफ्युम्स पण तिथंच ठेवलेले असतात, ते जर आरशात दिसत असतील तर तुमच्या घरी परफ्युम्स भरपूर असणार आहेत. किंवा कॉस्मॅटिक्स पण जिथं जाल नेमकं तिथून तेच आणाल, लोक पण तुम्हाला गिफ्ट म्हणून तेच देतील. तर आरसा काय करतो, जे दिसतं ते डबल करतं. सो मी लोकांना सांगते की आता आरसा तुम्ही पैशाच्या ठिकाणी पण लावा ना, जिथं पैसे ठेवता त्याच्यासमोर आरसा लावा, डबल होतील ना पैसे. करून बघा, खरंच होतात. म्हणजे पहिला असं सेम की अरे छान तरी वाटतं, पटत पण नाही, कसं शक्य असं पण होतं, पण करून बघा. सिरियसली खूप छान इफेक्ट आहे. पण अजून एक आरशाचा अजून एक इफेक्ट हा पण आहे की बेडरूममध्ये आरसा नको आहे. ज्या लोकांच्या बेडरूममध्ये आरसा असेल, जो भाग तुमचा रिफ्लेक्ट होतो आरशामध्ये तो थोड्या दिवसात दुखायला लागतो. प्लस नवरा बायको जर दिसत असतील त्या आरशामध्ये तर डिवोर्स केसपर्यंत तुम्ही जाता. त्यामुळं आरसा बेडरूममध्ये अजिबात नको आहे. प्लस बेडरूममध्ये पाणी प्रकार पण नाही, म्हणजे फ्रेम पण नको पाण्याची. असतं ना बरेच लोक नदी आहे काय काय असे हे करतात, तर ते पण नको आहे. प्लस फिश टँक वगैरे पण बेडरूममध्ये शक्यतो ठेवत नाहीत. वॉटर एलिमेंट नको आहे. पण आपण पाणी प्यायला घेऊन जातो इज डिफरंट, सकाळी घेऊन येतो ना बाबा, सो दॅट इज डिफरंट. पण आरसा हा खूप बेकार काम करतो जर तुमचा बेड रिफ्लेक्ट होत असेल किंवा तुमचं ठराविक, आता बऱ्याच लोकांचे पाय फक्त त्या आरशात दिसत असेल तर पायाचं दुखणं सुरू होईल. डोकं दिसत असेल आरशात तर मग मेंटली तो माणूस प्रचंड डिस्टर्ब असणार आहे. किंवा एवढाच पार्ट दिसतोय तर मग हेल्थ सुरू अजून की मला हार्ट रिलेटेड हे आहे, मी एव्हरी टाईम डॉक्टरकडे जातो, मी चेकिंग BP आहे, आहे, सगळं सुरू होतं. त्यामुळे बेडरूममध्ये जर आरसा असेल आणि तुम्ही जर तो काढू शकत नसाल तर निदान त्याला कवर तरी झोपताना करा. म्हणजे सेलोटेप घेऊन न्यूजपेपर लावून टाकायचा किंवा एखादा पडदा करायचा, त्याला पडदा तर लावू शकतो आरशाला, आणि फक्त झोपताना तो खाली करा. मला ह्याच्यावर एक आठवत आहे, आम्हाला एक प्रश्न आलेला ज्याच्यामध्ये आजकाल तुम्हाला माहिती आहे सनमायका ते मिरर इमेजवाले येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये रिफ्लेक्शन येतं. करेक्ट, दॅट इज व्हेरी डेंजरस, कारण दिसतच ना त्याच्यात, ते सगळीकडेच दिसतं, म्हणजे पूर्ण घरच दिसतं आपलं. म्हणजे बेडरूम मध्ये आता वॉलड्रॉप आहे, त्याच्यावर तुम्ही सनमायकाच तुम्ही मिररवाला लावला तर तुम्ही दिसणारच आहात. तेही पण ते कसं दिसतं, पूर्ण स्पष्ट नसतं दिसत, तर ते थोडं पण मग स्लोली पॉइझनिंग व्हायला लागतं ना ते. पण हीच गोष्ट रिफ्लेक्टिव्ह जे म्हणतेस तू, ते मी असं म्हणेन की सपोज आता तुमच्या खिडकीतून डायरेक्ट समोर रस्ता दिसतोय किंवा एखादं निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला वाटते की अरे तिथे बिल्डिंग होत चालली आहे, खाली खड्डा खणलाय, ते नको आहे तुम्हाला, कारण तो सुद्धा निगेटिव्ह, तो तुमच्या घरावर काम करू शकतो. तुमचे पैसे म्हणजे जास्ती खर्च, म्हणजे ती बिल्डिंग चालू होती ना तेव्हा ह्या गोष्टी कधी विचार नाही करत आपण आपल्यावर काय इफेक्ट होत चाललोय. पण आता लोकांनी विचार करावा की अरे ती बिल्डिंगचा पाया खणलाय, तो इतका खोल असतो, आणि मग तुम्हाला जर त्या खिडकीतून इझिली दिसत असेल आणि तुम्ही बघत असाल ते, तर तुमच्या घरावर पण त्याचा इफेक्ट येतो. मग पडदा लावून टाका, किंवा जसं मी म्हटलं की अरे ते नकोच आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड करायचं आहे मला, माझ्या घरावर त्याचा इफेक्ट नको आहे, तर मग ते असं रिफ्लेक्टिव्ह काहीतरी लावून खिडकी बंद करायची वगैरे असं होऊ शकतं. तर मग तो पण इझी मेथड आहे, इझी वे आहे की आपल्याला. एक माझ्याकडं केस आली होती की डिवोर्स केस, नवरा बायको,
आणि ॲक्च्युली त्यांचं लव्ह मॅरेज आणि खूप त्यांचं म्हणणं होतं की खूप वर्षापासून आम्ही खूप छान होतो आणि ह्या घरात राहायला आल्यापासून मला कंटिन्युअस आमचे दोघांचे भांडणं होत आहेत आणि आता डिवोर्सपर्यंत आलो आहे. सो दॅट फिमेल वॉज म्हणजे खूप इमोशनल झाली होती, खूप रडत होती की मॅम बघा ना का असं झालं आहे, कारण मला ह्याला सोडायचं नाही, आता हा डिवोर्सपर्यंत पोचला आहे वगैरे आणि उगाचच आम्ही ह्या नवीन घरात राहायला आलो अँड ऑल दॅट. सो मग आम्ही घर बघायला गेलो होतो, तर त्याच्या बेडरूममध्ये अख्खं बेडरूम आरसा लावलेला वर साईडला अख्खं. कॅन यू इमॅजिन काय होणार आहे. सो आम्ही फक्त एक काम केलं, म्हटलं ह्या बेडरूमला लॉक कर, दुसरे आहेत ना 3 बेडरूम फ्लॅट होता, मग दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायला लावलं त्यांना आणि हळूहळू एव्हरीथिंग वॉज ओके, बॅक टू नॉर्मल. सो दे वर व्हेरी हॅपी. सो खरं सांगू का, फंक्शुईने आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी कळतात आणि त्यामुळं आपण बरेच मेजर स्टेप्स घेऊ शकतो. म्हणजे जसं मी मगाशी तुला म्हटलं की फ्लाइंग स्टार 5 आला तर तो ॲक्सिडेंट्स वगैरे करू शकतो, पण आधीच माहिती असेल तुला की मंथली इयरली हा स्टार इकडे येणार आहे आणि तू जे काय आम्ही क्युअर सांगू की आधीच स्टेप्स घेतलीस तर ते सिरियसली येत नाहीत की ना ॲक्सिडेंट होतो ना कटकटी होतात. बऱ्याच लोकांना बिझनेसमध्ये लॉस होतो. तेव्हा पण आपण बघितलं की मेन डोअरला इयरली आणि मंथली डेली जेव्हा तो 5 आला आहे तेव्हा त्यांना इतका लॉस झाला आहे. सो मग ते म्हणतात की अरे आधी माहिती असतं तर असं केलं असतं, पण आधी माहिती व्हायला तुम्ही पहिला विश्वास पण पाहिजे होता ना तुमचा. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फेंगशुईमध्ये रंगांची भूमिका काय असते? कसं आहे, जसं आपण मगाशी म्हणालो की कुवा नंबर असतो किंवा 9 नंबर्स असतात, तर त्या प्रत्येक नंबरचा एक कलर असतो आणि ॲक्च्युली प्रत्येक तत्वाप्रमाणे ते घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल आता जसं मी म्हटलं तुला की 2 नंबर जर बेडरूममध्ये आला आणि तो जर अर्थ एलिमेंट आहे आणि त्याला जर मारक करायचं असेल तर मी जसं म्हटलं की व्हाईट चादर घालू दे. मग ह्या रंगांचा वापर करून की बाबा अजून तिथं व्हाईट किंवा गोल्डन कलरमध्ये, मेटल म्हणजे काय होणार आहे की गोल्ड असणार आहे, सिल्वर असणार आहे, कलर म्हणते मी, नाहीतर गोल्ड ठेवायचं वगैरे असं नाही, पण ते कलर्स. तर त्या वस्तू असतील तुमच्याकडे आणि त्या जरी तुम्ही त्या कलरच्या तिथं ठेवल्यात देन ऑल्सो इट वर्क्स. म्हणजे त्या 2ला मारक जसं आपण म्हटलं वुलू, तर वुलू मेटलचा मिळतो, सोनेरी रंगामध्ये पण मिळतो, त्यामुळं तो ठेवल्यामुळे त्या रंगाचा मायना आहे, त्यामुळे तो इझिली काम करतो. त्यामुळे रंग बरेच आपल्याला पुश करायला मदत करतात. फेंगशुईमध्ये नातेसंबंध मध्ये असलेले ताणतणाव यावर काही उपाययोजना आहेत का? येस. आता जसं मी मगाशी म्हटलं की हल्ली तरी काय डिवोर्स तर होतो किंवा घरात सासू सासरे नाही पाहिजेत किंवा नवऱ्याला पण त्रास, अरे आईवडिलांना ती घेऊन आली. सो ओव्हरऑल बघताना सगळं नातेसंबंधात किंवा आपण सगळ्यांपासून दूर चाललो आहे असं मला फार वाटतं. पहिलं कसं होतं बघ ना, आपण मुलांना घेऊन आपल्या माहेरी जायचो, आता किती वेळा जाऊ शकतो, म्हणजे असं राहायला वगैरे तर नाहीच आहे. तर ते मला असं वाटतं की नातं कमी कमी होत चाललं आहे. पण जर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल बाहेरची म्हणजे मामा मामी काका काकू ह्यांची तर नाती बाजूला राहू देत, पण नवरा बायकोंचं सुद्धा नातं आता इतकं ते असं नाजूक झालं आहे प्रकार. तर त्यासाठी म्हणजे मी प्रत्येकाला सांगेन की लग्न जेव्हा करता तेव्हा असं मस्त फोटो काढून घ्या. कसे की ज्याचा आधार पाहिजे तुम्हाला. सपोज फिमेलला वाटत असेल की माझा नवरा माझ्यापासून हलू नाही, कंटिन्युअस माझ्याबरोबर हवा, तर त्यांनी पाठीमागे उभं करावा नवऱ्याला, म्हणजे त्यांनी गळ्यात हात टाकला आहे किंवा तो तुमच्या पाठीमागे आहे, असे फोटो काढून घ्यायचे. जर नवऱ्याला वाटत असेल बायकोनी कंटिन्युअस माझ्याबरोबर राहावं तर नवऱ्याने पुढं उभं राहावं, बायकोनी हात टाकावा. बरेच फिमेल असतात असे पाठीमागे हे करून, तर तसे फोटो काढून डिस्प्ले करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल सासू छान वागावी तर सासूला पाठीमागे उभं करा, सुनेच्या गळ्यात हात टाकायला सांगा. बऱ्याच सासूंना पण असं होतं की मी कशाला, तिने करू दे, मग तिला उभं करा पाठीमागे, तिने फोटो काढू दे, म्हणजे सून पाठीमागे. पण ओव्हरऑल फोटो असे काढा की ज्याचा जो पाठीमागे उभा आहे तो आधार देणार आहे, तुम्हाला सपोर्ट देणार आहे. त्यामुळे असे फोटो डिस्प्ले करा.
दॅट विल गिव्ह यू अ फंटॅस्टिक रिझल्ट. म्हणजे नाती आपण म्हणतो ना छान होण्यासाठी, इवन मॅन्ड्रिन डक्स वगैरे मिळतात, 2 बदक असे छान एकत्र, तर ते बेडरूममध्ये वगैरे ठेवा. किंवा तुमच्या घरात सुद्धा की क्वानिन म्हणून एक रेकीची देवता आहे, ती ठेवा. त्याच्याने पण तुमच्या घरात कटकटी कमी होतात, कटकटी नको असतील. आणि खरं सांगू का, मी नातं जेव्हा हा विषय येतो तेव्हा सगळ्यात पहिला सांगते की ब्लॅक कॅन्डल लावायला. ब्लॅक कॅन्डल एक प्रकार आहे, म्हणजे पूर्ण कॅन्डल ब्लॅक असते आणि त्याच्यामध्ये हर्ब्स, इसेन्शियल ऑइल्स असे वापरले असतात की जे निगेटिव्ह एनर्जी घालवायचं काम करतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त रोज संध्याकाळी किंवा सकाळी वेळ असेल तर एक कॅन्डल लावायची आहे तुम्हाला घरात. त्याच्याने तुमच्या घरची एनर्जी, ऊर्जा इतकी छान पॉझिटिव्ह होते, कारण ते निगेटिव्ह सगळं काढून घेतं आणि घरातलं वातावरण मस्त ठेवायला मदत करतं. तर प्रत्येकाने ब्लॅक कॅन्डल पण वापर करून बघा. रोज एक लावायची, रोज एक लावे, थोडे दिवस रोज एक लावा, जशी आपण लावतो परफेक्ट, आणि मग ती संपेपर्यंत ठेवायची. आणि वॅक्स काय फेकून टाकायचं. म्हणजे लोकांचा प्रश्न असतात, आता उरलेला वॅक्स काय करू. सो आय एम सरप्राईज की काय करू, काहीच नाही करू शकत, फेकून टाकायचं. सो फेकून टाकायचे. पण ह्या ब्लॅक कॅन्डलचा उपयोग खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करते. प्लस आता नातेसंबंध जो प्रकार आहे ना, तर तो साऊथ वेस्ट, म्हणजे मी म्हटलं ना मगाशी लोशू प्रकार एक शिकवतात, प्रत्येक दिशेला काय आहे, तर साऊथ वेस्टला नातेसंबंध आहे, तुमचं रिलेशनशिप. तर तुमच्या साऊथ वेस्ट, घराच्या साऊथ वेस्टमध्ये काय आहे बघा. टॉयलेट बाथरूम असेल तर मग नोकझोक चालूच असणार आहे, किंवा किचन असेल तरी मग ते एलिमेंट जळतं आहे तिथे. सो तो प्रकार असेल तर एक्स्ट्रा केअर घ्या की नातं छान टिकवण्याचा प्रयत्न करा. आणि जसं मी म्हटलं की बेडवर, आता नवरा बायकोंचा बेड 2 गाद्या सेपरेट असतील तर त्याच्यावर एकच चादर घाला. 2 सेपरेट चादर घातले तर तुम्हीच डिव्हिजन तयार करताय, तर ते नको आहे. तर ती काळजी घ्या. वॉटर एलिमेंट बेडरूममध्ये नसणार ह्याची काळजी घ्या. प्लस तुमचे फोटोज डिस्प्ले करा. प्लस मॅन्ड्रिन डकसारखं आहे ते डिस्प्ले, म्हणजे तिथे ओव्हरऑल असं प्रेमाचं प्रतीक दिसलं ना, तर त्या घरात आपोआपच लोकांना असं होतं की अरे छान जमतंय की दोघांचं. तर आणि आपल्याला ते आवडतं ना, म्हणजे खरंच आमचं जर छान जमत असेल तर लोकांना त्रास झाला तरी पण लोक सांगायला ते हे करतात की फंक्शुई करून घेतली आहे. सो मी लोकांना पण म्हणेन की करून घेतली तर करून घेतली आहे ना, ते सांगायला हेजिटेट नका हो. असं काही नाही आहे फंक्शुई करून घेणं म्हणजे बापरे. तर मला वाटतं त्यांनी पण खूप चांगल्या स्ट्रेट फॉरवर्ड किंवा मी चांगलंच करून घेतलं आहे ह्याचा त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे. आणि तेवढ्याच कॉन्फिडन्सने लोकांना त्यांनी सांगायला पाहिजे की अरे तू पण करून घे. इट्स दॅट गुड. फेंगशुईच्या काही सोप्या टिप्स सांगा. जसं आता प्रेमाचं तर सांगितलं. आता पैशाचं हवं असेल तर जसं मी म्हणते की आरसा लावा, किंवा तो टॉर्टॉईज आहे तो, किंवा पाणी एलिमेंट कसं ठेवणार तर फिश टँक वगैरे लावा. किंवा मनीचं कंटिन्युअस जर तुमच्या तोंडात वाक्य असेल की पैसे संपतात बाई, पैशाचा कंटाळा आला आहे, पैसा ना कसा येणार तेच कळत नाही, माझ्याकडं 0 पैसा आहे, आणि पैसे काही झाडायला लागतात का, किंवा तुला माहिती आहे ना आपल्याकडे पैसे नाहीत, हे वाक्य टाळा. सारखं ते येस नेगेटिव्हपेक्षा ह्या गोष्टींची जाणीव करून कसं असतं माहिती आहे का, युनिव्हर्सला जसं आपण म्हणतो ना वास्तू तथास्तू म्हणतं, तर युनिव्हर्सला जेवढं हे सांगाल की नाही आहे नाही आहे नाही आहे, तर ते नाहीच येणार. त्यापेक्षा अदर वे बोलायची प्रॅक्टिस करा की बाबा हां आहेत ना पैसे आपल्याकडे, म्हणून बघायला काय आहे, नाहीचं पेक्षा अपोजिट म्हणून तरी बघू. त्याच्याने पण खूप छान फरक पडतो ॲक्च्युली की तुमच्या घरात भरभराटीचं. आता अजून एक जर पैशाचं बघितलंच तर जिथं तुम्ही पैसे ठेवता ते इतकं डिस्टर्बिंग असतं, म्हणजे सगळा पसारा तिथंच असतो, त्याच्यात ते तुम्ही कुठंतरी ते पैसे ठेवलेले असतात. तर लक्ष्मीला तेवढंच रिस्पेक्ट द्या, ते पण छान करा. इवन आता बघ ना वॉलेट, जेंट्स लोकांचं मनी पर्स जर बघितलंस, पाकिट, तर त्याच्यात पैसे सोडून सगळं असतात. आणि जर तू विचारायला गेलीस, नाही सगळे इम्पॉर्टंट पेपर्स आहेत मॅम, दॅट इज नोन ॲज मनी पर्स ना. पाकिट कशाला म्हणतो आपण, पैसे असतात त्याला पाकिट म्हणतो ना. पण ते पैसे सोडून बाकीच्या गोष्टी असेल तर तिथे काम करणारच नाही, है ना. सो
जे काही महत्त्वाचे पेपर्स तुमचे ते त्याच्यात न ठेवता दुसरीकडे ठेवा, पण यूज मनी पर्स ॲज मनी पर्स. असू देत त्याच्यात पैसे, म्हणजे सगळं ऑनलाईन असतं तरीसुद्धा पैशाचं एक फील तो यायलाच पाहिजे आपल्या हाताला. आपण नोटा देणं आणि नोटा घेणं ही एनर्जी एक्सचेंज होणं फार गरजेचं आहे. प्लस सिम्बॉलिकली बऱ्याच गोष्टी फंक्शुईमध्ये ठेवल्या जातात, की विंचाईम आहे किंवा मनी सिम्बॉल, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीकडे बघून वाटतं. आता लक्ष्मीचा फोटो तुम्ही लावता, तर लक्ष्मीच्या फोटोमध्ये लक्ष्मीच्या हातातून पैसा येणं गरजेचं आहे ना, तेच नसतं आणि तसा फोटो तुम्ही लावता, मग पैसे नसणारच ना. लक्ष्मी विदाऊट मनी. आणि लक्ष्मीचा फोटो पण तुम्ही डिस्प्ले कुठं करता, तर डायनिंग रूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये आपण पैसा असं आपण आतमध्ये ठेवतात. तर तुमचं लक्ष्मीला पण आत असू दे, नॉट की बाहेर. सो ते पण काळजी घ्या की लक्ष्मीचा फोटो कसा आहे सिम्बॉलिकली सांगायला गेलं तर. अदरवाईज तुमच्या कोआ नंबरप्रमाणे सांगायला गेलो तर मनी डायरेक्शन असते, बेस्ट डायरेक्शन ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा वापर करून, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये बसता तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या बेस्ट डायरेक्शनमध्ये बसला आहात, तर आपोआप तुम्हाला मनीचं जास्तीत जास्त व्यवहार करता येईल. पण जर ते आपल्या हातात नसेल, म्हणजे आता आपल्या ऑफिसमध्ये आपला डेस्क आपण नाही सिलेक्ट करू शकत, मग तुम्ही निदान डायरेक्शन फॉलो करू शकता तशी. किंवा तुमच्या ऑफिसमध्ये पण जर सपोज तुम्ही आता समज ती रूम आहे ऑफिसची, जी तुमची केबिन आहे, तर त्याचे 8 भाग जर केले तर जी डायरेक्शन तुमची बेस्ट डायरेक्शन तिथे बरोबर येऊ शकते ना खुर्ची आणि टेबल. नाही, आपल्या हातात नाही आहे. म्हणजे आता सगळेच जण स्वतःच्या कंपनीत काम करत नाहीत, तर आपल्याला ऑफिसमध्ये ज्या कंपनीत, मग तुमच्या घरात तुम्ही काम करू शकता ना. तुमच्या घरात ज्या तुमच्या सपोज लिव्हिंग रूम आहे तिथे तुम्ही बेस्ट डायरेक्शनमध्ये बसून फोन कॉल वगैरे घेऊ शकता. तिथे जास्तीत जास्त टी व्ही बघायला बसताना पण त्या दिशेचा. आणि मला असं म्हणायचं नाही, मग ऑफिसमध्ये डेस्कवर काही रेमेडी करू शकतो का आपण? जर तुम्ही दुसरीकडे काम करत असाल आणि तिथे जर तुम्ही टेबल हलवूच शकत नसाल तर तिथे यू आर हेल्पलेस. तुम्ही तिथे रेमेडी नाही करू शकत. रेमेडी ठेवलं म्हणजे वस्तू पण ठेवल्या तरी सुद्धा जास्तीत जास्त काय की अपॉर्च्युनिटी येऊ दे म्हणून. पण लोकांना ते पण, आता समजा मी म्हटलं की टॉर्टॉईस ठेवा किंवा ते बेडूक, अगदी टिपिकल वर्ड वापरायचा तर तसं म्हणा की नाही सगळे हसतील मॅम, ते नको ना ठेवायला. त्यामुळं ऑफिसमध्ये प्रॅक्टिकल कितीही तुम्हाला आम्ही सांगितलं की असं करू शकतो तसं करू शकतो तरी तुम्ही तयार नसता त्याला. त्यामुळे बरेच वेळा ऑफिसमध्ये करताना थोडंसं इफ यू आर वर्किंग आणि यू आर हेल्पलेस तेव्हा. पण मी तेच सांगते, तुम्ही मग घरात करा असं. मॅम, पुढचा प्रश्न हाच आहे की आपण फेंगशुई च्या हेल्पने, मदतीने आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा म्हणजे आपल्या कार्यालयात जिथे आपण काम करतो, स्वतःचं असू दे, जिथे आपण काम करतो, ज्या कंपनीसाठी काम करतो तिथे असू दे, आपण असे काय उपाययोजना करू शकतो किंवा काय करायला पाहिजे? एक तर सगळ्यात बेस्ट सांगू का की तुमचं बर्थ डेट घेऊन कॅल्क्युलेट करून तो जो कोआ नंबर येतो, एकदा तुम्हाला तुमचा कोआ नंबर कळला आणि एकदा तुम्हाला तुमचे डायरेक्शन 4 डायरेक्शन जे बेस्ट आहेत ते कळले, तर मी तुला सांगते आत्ता ते कसे वापरायचे. सपोज तू ऑफिसमध्ये आहेस आणि तुला लक्षात येते की सामनेवाला इज मोर पॉवरफुल, जास्तीच बोलायला लागला आणि मला त्याच्यातलं काहीच येत नाही आहे, मी कुठेतरी कमी पडते आहे. सो तिथं डिस्टर्ब होत जाता तुम्ही. पण मग लक्षात येतं तुमच्या की मी रॉंग डायरेक्शन, कारण तुमचंच ऑफिस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, रोज तुम्ही जाता, तर तुम्हाला दिशा माहिती हव्यात. कंपास घेऊन जा किंवा किचन पण हल्ली मिळते की तुमच्या दिशा आपोआप तुम्हाला कळतात. सो तुम्हाला दिशा जाणीव करून घेणं महत्त्वाचं आहे. एकदा दिशा ऑफिसमधल्या कळल्या, एकदा दिशा घरातल्या कळल्या की इट्स व्हेरी इझी टू यूज इट. मग काय करायचं, जेव्हा तुम्ही बसाल मीटिंगला तर तेव्हा माझी गुड डायरेक्शन चुकली आहे लगेचच कळतंच की सामनेवाला जास्ती बोलतोय ना. मग त्यावेळेस काहीतरी निमित्त काढा, पाणी घ्यायचं निमित्त करा, वॉशरूमला जायचं निमित्त करा, अँड जस्ट चेंज युअर डायरेक्शन की अरे माझी ही डायरेक्शन आहे, मला इकडं
तोंड करून बसायला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते खुर्ची ओढून त्या ठिकाणी बसा अँड सी द लक अगेन, की तुम्हाला फ्रुटफुल वाटतं. छान, अरे मीटिंग मस्त करून मी इतकं मस्त बोललो, मी इतकी मस्त बोलले, परफेक्ट आलं सगळं, हा नक्की तुम्हाला अनुभव आहे. घरात पण तसंच होऊ शकतं की बाबा वाद होतोय आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल, सॉरी की बाबा अरे घरातल्यांच्याच लोकांबरोबर सांगते मी, पण तुम्हाला जर जिंकायचं असं वाटत असेल तर तुमच्या गुड डायरेक्शनला तुमचं फेसिंग असणं महत्त्वाचं आहे. इवन तुम्हाला जर आता नुसतं असलं नको बोलायला, पण अभ्यासात मुलं छान व्हायला पाहिजेत किंवा घरातलं आपलं बरेच हाऊसवाईफ घरातून म्हणजे बिझनेस पण करतात, मग त्यांनी त्यांचे जे काही वस्तू आहेत विकायला ठेवले ते गुड डायरेक्शनमध्ये ठेवावेत. ह्या ज्या फिमेल आता त्या वस्तूंमध्ये काम करत असतील त्यांनी पण फोन करताना गुड डायरेक्शनला ठेवावं त्यांचं तोंड, किंवा जे विकायला ठेवलं, आता लोक घ्यायला येत असतील ना तुमच्या घरी, तेव्हा पण असे मांडणी करा की यू आर फेसिंग गुड डायरेक्शन. मुलांना पण जर त्यांच्या अभ्यासात स्टडी रूम असेल त्यांचा, तर अतिशय महत्त्वाचं एक काम करा की मुलांना असं बसवा की त्यांच्या पाठीमागे भिंत आली पाहिजे. लोक बरोबर उलटं करतात, टेबल भिंतीकडे टेकवतात आणि खुर्ची बरोबर विदाऊट सपोर्ट. सो सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फंग शुई. कसं जो अभ्यासाला बसेल किंवा जो कामाला बसेल, आपण म्हणूया इवन काय शेअर मार्केट वगैरे असतं, तर त्यांची पण अशी मध्येच कुठंतरी बसलेलं नको. आणि बॅकला बघितलं तर खुर्चीच्या पाठीमागं खूप जागा आहे किंवा बरोबर पाठीमागं डोर आहे, तर तसं नाही पाहिजे. तर नेहमी खुर्ची तुमची भिंतीला टेकलेली पाहिजे. सो जे काम करता त्याच्यामध्ये खूप छान सक्सेस मिळू शकतो. इवन जर तुम्ही तसं भिंतीला टेकलेलं अभ्यासाला बसला असाल तर तुमचं पूर्ण लक्ष अभ्यासात लागतं, ना की इकडं तिकडं. जर दरवाजा पाठीमागे असेल तर लक्ष व्यवस्थित लागत नाही, यू आर ऑलवेज डिस्टर्ब. इवन आपण जर तू बऱ्याच कंपनीजमध्ये गेलीस आणि तिथं जर रिसेप्शनिस्ट बघितलंस तर ती अगदी दरवाजाच्या समोर बसलेली असते, तर तेव्हा अगदी इन्स्टंट आम्हाला तोंडात येतं की किती बदलल्या, इतके रेग्युलर बदलत राहता तुम्ही ती रिसेप्शनिस्ट, कारण ती मेन डोरच्या मध्ये समोर बसली. सो नेहमी असं पण नको आहे की अरे तुम्ही मेन डोरच्या किंवा तुमच्या पण घरी तुम्ही डोरच्या अगदी समोर बसलात तर तुम्ही पूर्ण डिस्टर्ब असता फॉर शुअर. त्यामुळे फंग शुईमध्ये सपोर्ट इज वन ऑफ द बेस्ट, म्हणजे त्याला जास्ती महत्त्व दिलं आहे. आणि ते सपोर्ट कसं पाहिजे तर तुमच्या खुर्चीच्या पाठीमागे भिंत हवी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यावेळेस तुम्ही खूप छान काम करू शकता. सो ह्या छोट्या छोट्या ॲक्च्युली टिप्स आहेत की ज्या केल्याने तुम्हाला जसं मी म्हटलं करिअर डेव्हलपमेंट पाहिजे तर वॉटरफॉल लावा, फिश टँक लावा, किंवा जसं की बाबा तुम्हाला प्रेम प्रकरण हवं आहे तर तुमच्या रिलेशनशिप डायरेक्शनला तुम्ही झोपणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला हेल्थ हवी आहे तर तुमच्या आता साऊथ ईस्ट तुमची हेल्थ डायरेक्शन असेल तर घराच्या साऊथ ईस्ट सेक्शनमध्ये झोपा. आणि दिशा म्हणजे डोकं पण तसं मिळतंय का बघा करायला, साऊथ ईस्ट दिशेलाच डोकं करून तर मस्त हेल्थ राहते. पण तसं जमत नाही, बऱ्याच लोकांचं असतं की साऊथ ईस्ट एरिया मिळेल झोपायला पण डोकं तसं करू नाही शकणार आहे. फाईन, वन ऑफ द गुड डायरेक्शनला करू शकता तुम्ही. किंवा जर तुम्हाला पैशाचंच जास्ती विचार असेल तर ती दिशा मॅक्झिमम तुमच्या घरात तुम्ही अडगळ नाही आहे, तिथे काही रद्दी वगैरे नाही ठेवलेली ना, तिथे बऱ्याच वेळा असतं ना की सगळं डम करतो आपण एखाद्या ह्याच्यात, तर ते नको आहे. तो अतिशय महत्त्वाचा. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट अशी आली होती की जिचं म्हणणं होतं की आम्ही बंगला केला आहे, आता पूर्ण तयार आहे हे बंगला, सगळं इंटिरियर पूर्ण तयार आहे, पण 3 महिने झाले आम्ही काय तिथं शिफ्ट होत नाही आहे. सो मला तिने पैसे वगैरे विचारले आणि मी पण माझं रेग्युलर चार्जेस वगैरे, मग तिला असं वाटलं की अहो मला फक्त हे घर सोडून त्या घरात शिफ्ट व्हायचं आहे. म्हटलं माझी फी एवढी आहे. सो शी वॉज सरप्राईज्ड की आता शिफ्टिंगसाठी पैसे देऊ की नको ना. पण तिचं असं पण म्हणणं होतं की नवरा काही केला यायला तयार नाही आहे, बघू तुमच्या फंग शुईने होतो का तयार. सो आय सेड ओके बघू. सो मी त्यांच्या घरी गेले ज्या घरात ते राहत होते, जिथून शिफ्ट व्हायचं होतं. तर मला तिथं गेल्यावर लक्षात आलं की त्यांच्या कुवा नंबरप्रमाणे जे ट्रॅव्हल करतो त्या एरियात मोठाच्या मोठा शू स्टॅम्प, आणि प्रत्येक घरात 4 मेंबर्स होते, प्रत्येकाचे 10-10 पेअर असतील.
मस्त छान अरेंज केलेलं आहे, पण मी फक्त तो शू स्टँड तिथून हलवला असेल आणि नेक्स्ट 8 दिवसात शिफ्ट झाले. ती म्हणते शू स्टँड केवढ्याला पडला मॅडम? एक्झॅक्टली. पण असं आपल्याला बरंच काय काय होतं की आपण नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी करतो. त्या केसमध्ये तुम्ही कुवा नंबर कोणाचा बघितला? चारी मेंबरचा? करता घराचा. एक करता तयार झाला की एव्हरीबडी फॉलोज. सो नो इश्यूज. सो असं खूप होऊ शकतं की आता रद्दी लोकांना फार आवडते साठवायला. तर रद्दी नेमकी तुम्ही जर तुमच्या गुड डायरेक्शन म्हणजे करिअर डायरेक्शनमध्ये ठेवली असेल तर करिअर तुम्हाला असं होत राहतं की मी किती इंटरव्ह्यूज देऊन येतो, हलतच नाही या गाडी, किंवा अरे मी किती कष्ट करतो, कुठेच पुढं जात नाही आहे मी. फाइंड आउट की घरात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काय ठेवलं आहे. किंवा हेल्थ इश्यूज, माझ्याकडे कंटिन्युअस आजारपण असतं, मग ते पण जर तुम्हाला नको असेल तर फाइंड आउट की अरे तुम्ही कुठे झोपताय, का तुम्हाला कंटिन्युअस हेल्थ इश्यूज आहेत. आता एक तर माझ्याकडे असा क्लायंट होता की ज्याच्याकडं हॉस्पिटल जवळ होतं त्याच्या घराच्या, आणि त्याचं म्हणणं होतं जेवढे पण पाहुणे येतील ना ते त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणारे माझ्याकडेच येतात पहिला, माझ्याकडंच सगळं, कारण जवळ आहे हॉस्पिटल म्हटल्यावर माझ्याच घरात राहायला बरं पडतं. त्याचं इतके नवरा बायको कंटाळलेले की सगळे पेशंटच येतात माझ्याकडे आणि माझ्या घरी राहतात आणि तिथून हॉस्पिटलला जातात अँड ऑल दॅट. सो मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तर त्यांनी काय केलं असेल, तुला तो माहिती आहे मारुती जो काय तो पर्वत उचलून आणि त्याच्यावर ते औषधाचं हे घेऊन आला, तर ते आणि त्या फोटोला त्यांनी छान डेकोरेट केलेलं, मस्त बल्ब लावलेले आणि कंटिन्युअस तो लाईट टॅक 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 म्हणजे ॲक्टिवेट केल्यासारखं. मी फक्त गेल्यावर तो फोटो आणि त्या म्हणजे तो बल्ब लाईट काढायला सांगितला आणि तेव्हापासून त्यांच्या घरात हे पेशंट येणं बंद झालं होतं. सो तुम्ही काहीतरी ॲक्टिवेट केलेलं असतं की जे कंटिन्युअस तुमच्याकडे त्रास सुरू होतो, पण तुम्ही मानायला पण तयार नसता की अरे फंगशुई आहे आणि आपल्या घरात त्याचा इफेक्ट होत असेल. लोक तो त्रास सहन करतील पण ह्या गोष्टीकडं वळायला मागत नाहीत. पण मला अशी रिक्वेस्ट करावी वाटते लोकांना की येस, करून घ्या फंक्शन. इट्स व्हेरी गुड वास्तुशास्त्र. चायनीज असलं तरी आपल्याकडं वर्क करतं आणि छोट्या छोट्या पर्सनलाइज्ड आहे ते. निव्वळ तुमच्या बर्थ डेटवरून तुमच्या घरातल्या सगळ्यांवर आपण काम करू शकतो. सो नाईस. आणि जे हवं ते, तुला प्रेम प्रकरण हवं आहे, तुला ते देतो आम्ही. वडिलांना करिअर हवं आहे, त्यांना ते करू दे. आईला आपलं नातेवाईक, आपलं घरचं सुख हवं आहे तर ते आपण देऊ शकतो. सो पण आजकाल वुमन वर्किंग आहेत तर त्या पण त्यांच्या वाईज करू शकतात. सो असं बऱ्याच हेल्थपासून सगळ्यावर काम करू शकतो. मॅम, फेंगशुई शिकायला किती पिरियड लागतो? ॲक्च्युली खूप पिरियड नाही लागत. बेसिक शिकायला तर नाहीच नाही, 3 ते 4 दिवसात शिकून होतं. पण तुमचा एक्सपिरियन्स काम, तुम्ही जसं करायला लागतं तुमच्या ह्याच्यावर तसं अजून एक्सपिरियन्स यायला लागतो. त्यामुळे फार काय फंक्शुई शिकायला वेळ लागत नाही. पण तुम्हाला तो म्हणजे एक्सपिरियन्स येऊन त्याच्यावरचा विश्वास बसणं गरजेचं आहे की अरे येस, मी असं केलं तर असं झालं. अजून एक तू जर बघितलंस तर बघ, ज्यांच्या घराच्या पाठीमागे नदी आहे, नाले आहेत, त्यांना पैशाचे प्रचंड इश्यू असतात. कमीत कमी श्रीमंत लोक तिथं असतात, कमीत कमीपेक्षा नाहीच. स्लम एरिया वगैरे वापरला जातं, तशीच त्यांच्या बरोबर घराच्या पाठीमागे नदी वगैरे असते. सो असं पण आहे की जिथे पाणी आहे, नेमकं तुमच्या घराच्या पाठीमागं पाणी असायला नको आहे. तुमच्या पुढे, घराच्या पुढे पाणी असणं इज बेस्ट. मनी लक खूप छान असतं तुमचं, पण घराच्या पाठीमागे पाणी प्रकार नको आहे. धन्यवाद मॅम, तुम्ही आम्हाला फेंगशुईबद्दल खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत. येस, थँक्यू सो मच प्राजक्ता. थँक्यू.